नमस्कार, मी इथे व्हेज जेवण बनवत आहे। त्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घातलेली आहे। स्वच्छ धुवून थोडंसं पाणी घालून कुकरला शिजवून घेते। थोडीशी हळद घातलेली आहे। डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे। ती कढईत मी काढून घेते आणि डाळीला उकळी काढून घेते। इथे एका पॅन मध्ये तूप घेतलेले 2 चमचे, त्यात राई, जिरं, सुक्या मिरच्या 2 बारीक तोडून, एक मोठा कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा जरा नरम होईपर्यंत परतून घेते। 2-3 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या त्या कांद्यावर परतून घेते। आता एक टोमॅटो घालते बारीक चिरून, कोथिंबीर घालते आणि फोडणी तयार केलेली आहे। आता डाळीत फोडणी घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि छान उकळी काढून घेते। वरून कोथिंबीर घातलेली, डाळ तयार आहे। इथे मी रताळे घेतलेले आहे, त्याचे दोन्ही टोकं कापून घेतलेले आहेत आणि साल काढून घेते आणि त्याचे गोल गोल काप करून घेते। अशा प्रकारे रताळ्याची काप करून झालेली आहेत, धुवून घेतलेत मी। त्याला लिंबाचा रस, लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून रताळ्याच्या कापांना लावून घेते। इथे प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे मी, त्यात रताळ्याची काप गोळून घेते। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले, त्यात रताळ्याची काप मी शॅलो फ्राय करून घेते झाकण लावून। एका बाजूने शॅलो फ्राय करून झालेले, आता दुसऱ्या बाजूने करून घेते। आता झाकण नाही लावते। रताळ्याची काप शिजलेली आहे। इथे कढईत तेल घेतलेले आहे, तर जिरं, दालचिनी, लवंग आणि एक वेलची घालते। तमालपत्र आणि 2 सुक्या मिरच्या घालते तोडून, तेलात परतून घेते। एक बारीक चिरलेला कांदा घालते, तो पण लालसर होईपर्यंत परतून घेते। एक बटाटा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घालते आणि सगळं एकत्र परतून घेते। एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि एक टोमॅटो घातलेला आहे। एक चमचा लाल तिखट, जिरे पावडर आणि हळद घालून सगळं एकत्र मी मिक्स करून घेते। मटरचे दाणे घातलेले आहेत, थोडंसं पाणी घालते, सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून मटर शिजायला ठेवते। बटाटा थोडासा शिजलेला आहे। आता बारीक चिरून ठेवलेला कोबी घालते मी आणि सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। आता झाकण काढलेले आहे, भाजी पुन्हा परतून घेते मी। चवीप्रमाणे मीठ घालते, थोडीशी साखर घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते। भाजी शिजलेली आहे, बटाटा आणि वाटाणा पण शिजलेला आहे। वरून गरम मसाला घालते आणि मिक्स करून घेते भाजी। एक चमचा तूप घालते, 2 मिनिटं झाकण लावून घेते, वरून कोथिंबीर घालते। वाटाणा कोबीची भाजी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।